नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पळूची असा बोंबील बटाट्या सुकी भाजी कशी करपाची. तुम्ही म्हटले असणार हिने मध्येच कुठची भाषा वापरली. अहो, कारवार म्हटलं तर थोडी तरी कोकणी येणारच ना हो. खरं तर आज आपण करणार आहोत बोंबील बटाट्याची सुकी भाजी. चला तर लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. मी हे बोंबील स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे छोटे बारीक तुकडे केले तरी चालतील. इकडे मी 2 बटाटे कापून छोट्या तुकड्यांमध्ये घेतले आहे. हे भिंडा सोला, मीठ, कोरिएंडर पावडर, हळद, लाल मिरचीचा पावडर, गरम मसाला पावडर, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा आपला हिरवा पेस्ट, त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं लसूणचा आपण पेस्ट करून घेतलेला आहे. हा टमाटा बारीक चिरून घेतलाय आणि तेल. चला तर आपण आता साहित्य बघून घेतलेले आहे. आता आपण कृतीकडे वळूया. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतले आहे. तेल गरम झाले की आपण त्यात कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो आपण याच्यात परतवून घेऊया. कांदा तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही. आपण इथे बघू शकतात की कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर मी इथे हिरवं वाटण जे आपण काढलं होतं ते मी घालून घेतलं आहे. हिरवं वाटण चांगलं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये जे सुके मसाले होते ते मी घालून घेते. हळद, मिरची पावडर, कोरिएंडर पावडर, गरम मसाला, ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला टमाटा घालून घेतला आहे. टमाटा शिजण्यासाठी इथे मी अगदी थोडं पाणी घालून घेणार आहे. ह्याला सगळं एकजीव केल्यानंतर टमाटा शिजेपर्यंत मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण फक्त मी 5 मिनिटं करिता ठेवले होते. आता आपण बघून घेऊया की टमाटा शिजलाय की नाही. मिश्रण इथे बरोबर शिजलेलं दिसत आहे. जे मी बटाटे कापून ठेवले होते ते आपण आता यामध्ये घालणार आहोत. बटाटा शिजण्यासाठी मी इथे आता पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर सगळं एकजीव करून मी परत झाकण ठेवून त्याला थोडं शिजवून देणार आहे. इथे आपण बघू शकतात की इथे याला उकळी आली आहे चांगली आणि मिश्रण खूपच चांगलं दिसत आहे. यामध्ये मी आता सुके बोंबील जे कापून ठेवले होते ते मी आता ह्याच्यात घालणार. त्यावरून मी जे भिंडासोला घेतले होते ते मी घातले आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्हाला इथे जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथे पाणी वाढवू शकतात. मला इथे ग्रेव्ही नको होती, मला थोडं सुखच हवं होतं म्हणून मी पाणी थोडं अगदी कमी घातलेलं आहे. परत झाकण ठेवून मी इथे शिजवून देणार आहे. 5 मिनिटानंतर आपण उघडून बघणार आहोत. आपला बोंबील बटाटा तयार झालेला आहे. आपण ह्यावरती कोथिंबीर घालणार आहोत. आमगेल गरमागरम बोंबील बटाटा तयार असा. मला तरी हे बघून खूप भूक लागली आहे. मी जरा
तुम्ही जा बनवायला. जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.